गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार सहस्राम कोरोटे यांनी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्यांना घेऊन देवरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला असून या मोर्चात देवरी तालुक्यातील 3,000च्या वर लोकांनी हजेरी लावली होती। एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना काढून दुसरीकडे गॅस सिलेंडर, खाद्यतेल, डाळ यांचे दर वाढवत आहे, तर दुसरीकडे बेरोजगारी, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नाकडे महायुती सरकार लक्ष देत नाही। त्यामुळे सरकारने दर कमी करून गोरगरिबांना दिलासा द्यावा। ही सरकार एकीकडे लाडकी बहीण म्हणून महिलांना पैसे देतं व विद्युत बिल वाढवून तेच पैसे मागल्या पावती परत घेतात, तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात जून महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांकरिता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात येईल। या विविध मागण्यांना घेऊन हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी देवरी येथील उपविभागीय कार्यालयावर विराट धडक मोर्चा काढला होता। जर शासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर यापुढे आणखी भव्य मोर्चा काढू असा इशारा आमदार सहस्राम कोरोटे यांनी दिला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आज ह्या ठिकाणी देवरी ह्या ठिकाणी उपविभागीय कार्यालयावर नागरिकांच्या विविध मागण्या घेऊन धडक मोर्चा ह्या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत। आमच्या मुख्य मागण्या की आता मागील काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली तर तो ओला दुष्काळ जाहीर सरकारनं करावा। आमची दुसरी मागणी आहे की ह्या सरकारनं अतोनात विजेचे बिल वाढवलं, ते दर कमी करावं जेणेकरून नागरिकांना त्यांची मदत होईल। नागरिक आज त्रस्त झालेले आहे। दुसरी गोष्ट, काल परवाच यांनी पुन्हा गॅसचे दर वाढवले, त्या गॅसचे दर यांनी कम करावं। 8 दिवसापूर्वी यांनी 35 रुपये लिटरप्रमाणे 35 रुपये लिटरवर अधिकच्या दर गोडे तेलावर, खावाच्या तेलावर ह्या महाराष्ट्राच्या सरकारनं वाढवलं, हे सुद्धा कमी करावं। दारीच्या दर वाढवलं, हे सुद्धा कमी करावं। मोबाईल रिचार्ज 100 रुपयावरून 400 रुपयावर ह्या सरकार घेऊन गेली आहे, ते सुद्धा कमी करावं। अशा जवळजवळ 20 मागण्या घेऊन आम्ही SDO कार्यालयावर हजारो नागरिकांच्या सोबत हा धडक मोर्चा ह्या ठिकाणी आणलेला आहे। ही महाराष्ट्रातली सरकार ही असंवेदनशील सरकार आहे, ही सर्वसामान्यांचं सरकार नाही, ही गोरगरिबांची सरकार नाही, ही शेतकऱ्यांची सरकार नाही। यामध्ये शेतकऱ्यांच्या सुद्धा आमच्या काही मागण्या आहे, ज्याच्यामध्ये 3,500 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याच्या धानाला भाव मिळालं पाहिजे, 1,000 रुपये शेतकऱ्याच्या धानाला बोनस मिळालंच पाहिजे। ह्या अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत। आज ज्या जीवनावश्यक वस्तूचं ह्या सरकारनं दर वाढवलं आणि हे दर वाढवून त्या लाडल्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये फक्त यांनी टाकण्याचं काम केलेलं आहे। आज जवळजवळ 3,000 रुपये प्रत्येक कुटुंबातून हे सरकार आपल्याकडे घेऊन जातो आणि मात्र या लाडल्या बहिणीच्या नावावर महिलांना वोट मागण्यासाठी 1,500 रुपये देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे। अरे आपण महिलांना पैसे द्यावं, आपण लाडल्या बहिणीचे पैसे द्यावं, पण त्या लाडल्या बहिणीच्या घरच्या लाईटच्या बिल आपण कमी करावं, त्या लाडल्या बहिणीच्या स्वयंपाकघरातल्या तेलाचा दर हा कमी करावं, डाळीचा दर हा कमी करावं। ही अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन आम्ही ह्या ठिकाणी SDO कार्यालयावर आलेलो आहोत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।